पुढे बघा डोंगरावरती आहे ना चांगलं पावसाचं वातावरण दिसते बघा. अशा प्रकारे धबधबा आहे बघा, चांगला मस्त वॉटरफॉल. व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवण्यासारखी सगळी दृश्य आहे कुंभारली घाटाची. तुम्ही वातावरण पाहू शकता कसं झालंय मस्त. सगळीकडे बघा कसं ढगांचं वातावरण आहे, धुकं. पाऊस तेवढा जोरात चालतोय ना, तुम्ही बघू शकता इथे ना. नमस्कार मित्रांनो, कुशलराज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता खूप दिवसानंतर आहे ना आम्ही आज गावाला चाललो आहोत. आम्ही अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो आहे. तर मस्तपैकी गावाकडं पण वातावरण झालेलं आहे, मस्त पाऊस आहे गावाकडे चालू कंटिन्यूस. काका आणि आम्ही चाललो गुहागरला. तर आमचा प्रवासाचा व्हिडिओ राहील. कसं वाटतं काका? एकदम फ्रेश मध्ये. आता जेजुरीचे आम्ही टर्निंग करतोय. 4 किलोमीटर राहिले जेजुरी टर्निंग करण्यासाठी. आम्ही रुळे कांचन मार्गे निघालेलो आहे. सातारा मार्गे आम्ही मळण गुहागर मध्ये जात आहोत. आम्ही माझ्या मामाच्या गावाला. आमची सासरवाडी आहे. हे मामाचं गाव आहे. माझं मामाचं गाव, काकांची सासरवाडी. सकाळ सकाळ मॉर्निंगला मस्त वाटतंय, एकदम फ्रेश मध्ये चाललोय आम्ही. रस्ते पण भारी तिकडचे, चांगले वातावरण. तुम्हाला वातावरण तर यावेळेचा रूट आपला असा काही राहील. जेजुरीवरनं साताऱ्यावरनं उमरज नंतर पुढे चिपळूण, मग गुहागर असा रूट राहील आपला. जेजुरी मार्गे, नवीन सासवड जेजुरी मार्गे. सकाळ सकाळ बघा मस्त धुकं पडले, धुक्याचं वातावरण झालंय. आता हे काय आलं, बेलसर गाव आले. बागायती शेती सगळी. हो, आणि रस्ते पण इकडचे छान आहेत, एकदम सगळं स्ट्रेट वे. हो, मॉर्निंग एकदम फ्रेश आहे इकडे. आता आम्ही जेजुरीच्या जवळ पोहोचतोय. जेजुरीच्या खंडोबाला या. काका बघा आता सध्या गाडी चालवतात आपण. हाय. आणि इकडे जागी बघा अशा नर्सरीज पाहायला मिळतात मला. नर्सरीज आहेत, ओपन प्लॉट्स आहेत. शेतीची कामं, नांगरणी चालू आहे इकडे. टॅमॅटोचा प्लॉट आहे इथे रस्त्याला लागून. इकडची जमीन जी आहे ती सुपीक जमीन आहे, बागायती जमीन आहे. इकडे पेरू, सीताफळ आणि डाळिंबाची शेती बघायला मिळेल तुम्हाला. रोड समाप्त झालाय. मेन हायवेला टच झाला. मेन 4 पदरी रोड आहे, एकदम फ्रेश मध्ये आहे बघा. इकडे तुम्हाला धाबे, हॉटेल्स हे जास्त दिसतील तुम्हाला. मेन आपलं जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी खंडोबारायचं लोक इथे येत असतात. त्या पॉइंटला आपण 1-2 मिनिटात पोहोचतो तिथे. 4 किलोमीटर आहे ना, इथून 4 किलोमीटर अंतर आहे. इथून शिवनेरी मिसळ लागली बघा तुम्हाला. इथे नाश्त्यासाठी थांबू शकता. हॉटेल्स आहेत चांगले आले, मोठे मोठे. लोक मॉर्निंग वॉक करतात सकाळ सकाळ. इकडे इलेक्ट्रिकची फॅक्टरी दिसते. इकडे कशी गाड्या एकदम सनाट सरळ जातात बघा. इकडे MIDC आहे, जेजुरी MIDC आहे. 3 पदरी लेन आहे इकडे, वनवे आहे तिकडे. मस्त रोड गडकरी साहेबांनी मस्त रोड बनवले बघा. छान वाटतं प्रवास करताना. हो ना, असं वाटत ना. रस्ता पण एकदम चांगला. एकदम रस्ता गुळगुळीत आहे एकदम.
आतमध्ये अनलिमिटेड मिसळ पण आहे या साईडला. जोगेश्वरी मिसळ, जोगेश्वरी मिसळ आहे. हे जेजुरी खवे आहेत ना सगळे इकडे, ते खवे काय येत राहतात तिकडे या साईडला फिरण्यासाठी. हे जेजुरी शहर आलं नाही का? हा, हे जेजुरी चालू झालं आता. हो, आता आपण जेजुरी शहरामध्ये आहे बघा. इथे नगर परिषद आहे जेजुरी. इथे पण माझं सीएनजी होता. हा, सीएनजी आहे का? भरपूर आहे ना सीएनजी जमल्याने. आपल्याला सीएनजी भरलेलं त्यामुळे जाऊ दे, पुढे बघू. कमी झाल्यानंतर टाकू थोडा. कमी याच्यात कसं सीएनजी कमी बसतो, वरती आवाज बसते जास्त. हा, आवाज जास्त बसते, त्याच्यामुळं कमी झाल्यावर ते सीएनजी भरून घ्यायचं. हा ना. नाही म्हणजे जर इन केस यायचं म्हटलं तर आहे आपल्याला इथे ऑप्शन आहेत ना. सीएनजीचे पंप भरपूर प्रमाणात झालेले. हा, बघून ठेवलेलं कसं बरं पडतं आपल्याला. परत कधी यायचं म्हटलं या रस्त्याने. जेजुरीचं खंडोरायाचं दर्शन घ्यायचं रोडवरनंच घ्यावं लागेल आपल्याला. डोंगरावर मंदिर दिसते जेजुरीचं. आता बंद झालं, बिल्डिंग आहेत ना मागाशी दिसत होतं. हा, हे सगळे रिसॉर्ट म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला राहण्यासाठी जेजुरीला आलात तर राहण्याची सोय, होमस्टे वगैरे करू शकता इथे. जेजुरी पोलीस स्टेशन आलं बघा, पुणे ग्रामीणचं आहे. जेजुरी पोलीस चौकी आहे इथे. मार्तंड सभागृह. हा, मार्तंड सभागृह आहे इकडे. ते बघा जेजुरीचं मंदिर बघा, इथूनच दर्शन घेतोय. हे खंडोबा आहे, संभाळ. फ्युचर मध्ये उड्डाण ब्रिजचं काम चालू आहे. भविष्यामध्ये इथून उड्डाण ब्रिजवरून जाता येईल आपल्याला. हो, तरी बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत, पण अजून आहे काम थोडं. उड्डाण ब्रिजचं काम झालं की खाली बायपास करण्याची आवश्यकता नाहीये. स्वारगेट, नीरामार्ग स्वारगेट बस पण आहे तिकडून. पण मला तर इकडचा रूट आवडला. तुम्हाला कसं वाटतं दादा? एकदम फ्रेश आहे रूट. त्या रूटपेक्षा घाट सेक्शन असते, घाटपेक्षा ना हा रूट एकदम फ्रेश आहे. आणि जास्त इकडे गाड्यांची वर्दळ पण आहे, वर्दळ पण नाही. बायपास असल्यामुळे इकडून कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम मोठा फॅक्टरी आहे बघा. ह्या साईडला उद्योगधंदे पण भरपूर आहेत. आणि ह्या रस्त्याने यायचा एक मेन म्हणजे फायदा आमचा हा होतो की इकडे टोल वगैरे काही पडत नाहीये. विदाऊट टोल आम्ही जाऊ शकतो. जे की त्या सातारा रूटने गेले आम्हाला टोल वगैरे पेड करायला लागतो. ह्या रस्त्याने टोल अवॉइड होतात. सारखं सेम आहे इकडे, काही फरक नाही, डिफरन्स. हो ना. हायवेला खड्डे जास्त आहेत. हो, ट्रेन बघा, खड्डेच नाहीत बघा. ट्रेन बघा, मालगाडी जाते. फोनला रिचार्ज करा, इकडून जावा. मालगाडी, रेल्वे गाडी. पण नाही ना आलं कधी इकडून? नाही, मी पहिल्यांदा जातो. हां ना, मी पण तेच म्हटलं, विचार केला आपण जातोय तर इकडून जाऊया. हा रस्ता पण आपल्याकडनं एक्सप्लोर होईल ना चांगला.
माझ्या मनात आलं होतं, पण बोललो होतं तुला कनेक्ट करायचं, परत इकडून घ्यायचं. तेच म्हटलं मी एकटा तिकडून येण्यापेक्षा इकडून बरं पडतं ना, येतो इकडे, इकडच्या इकडे जाता येईल. सीएनजी पण मिळतोय, रोड पण चांगले मिळते आणि आपल्या रस्त्याला जाऊन टच होते पुढे, रस्त्याला जाऊन टच होते पुढे बायपास. हो ना, आपल्याला 2 टोल लागतात तिकडून यायला. हो, आपला खेड शिवापूरचा आणि कानेवाडीचा 2 टोल. हो, टोलचं ट्रॉफिक आहे परत. तेच ना. आणि तिथं रस्त्याचं काम पण चालू आहे मध्ये मध्ये उड्डाण पुलांचं, त्यामुळे सारखे डायव्हर्जन येत राहतात. बाहेरच्या लोकांनी तर ह्याचाच उपयोग केला पाहिजे, याच रोडचा साताऱ्याला जाताना. जे थोडे आउटसाइडला असतात ते ना, त्यांच्यासाठी. हा, सर्व्हिस रोड काढलेत ना हे बघा. हे उड्डाण बीचचं काम कम्प्लीट झाले. तर आता आम्ही नीरा गावावर आलोय. नीरा गाव क्रॉस करतोय. नीरा गाव क्रॉस केलं, नीराचं एसटी स्टँड आलं, जेजुरी नीरा, हे बघा नीरा बस स्थानक, बारामती आलं. आता पाठीमाग फलटणचा फाटा गेला, त्या साईडला फलटण साईडला जायला रोड आहे. कळी पण चांगली उमलली. गणपती बाप्पासाठी दसवंतीचं फुल आहे, छान छान. आपल्या घरातली दसवंतीची फुलं आहेत ती. जयकुमार गोरे यांचं सहर्ष स्वागत. पालखी येते का? संत ज्ञानेश्वर महाराज. हा, ज्ञानेश्वरांचीच पालखी दिसते, जाते ना आता. पालखी होतील पंढरपूरला. हो, पालखी तळलेली आहे तिथं. सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती खंडाळा चालू आहे बघा. तर आता आम्ही लोणंद शहरामध्ये आलोय. लोणंद शहर क्रॉस करतोय. लोणंद शहर. या अशा कुत्र्यांपासून सावध राहाय बघा. मध्ये बघा इकडं आलं तर कुत्र्यांपासून सावध राहायला लागतंय. रस्त्याच्या मधोमध्येच थांबतात ते बरोबर. लोणंदचं एसटी स्टँड आहे. नवीन नवीन ठिकाणी फिरायला मजा असते. हो, नवीन रस्ते एक्सप्लोअर करायला जरा. मला एकदा इकडून पण जायचं आपल्या महाबळेश्वर मार्गे, तो बघायचा रस्ता. तिकडून महाबळेश्वर लय घाट सेक्शन आहे. हा, बारीक रस्ते आहेत ना पण. तिकडे तो आहे, तुम्ही गेलो होतो एक वेळ त्या रस्त्यात. हा ना, रस्ते पण खूप बारीक आहेत म्हणतात. जागेवरती टर्न येतात. मुळशी एकदम नाही, कधी गेलो नाही म्हणून आपलं एकदा दिवशी जाऊन बघायचं. कधी असं वेळ असेल ना निवांत टाईम, त्या टाइमला जायचं. वरंदा घाट मधून पण गेलोय मी. ते सिंगल रस्ते आपल्याला ते पसंत झाले. जास्त आपल्याला मस्त हे वाटला. तो रूट चांगला आपला कोकणात जाण्यासाठी. मुळशी मार्गे सरळ मानगाव दापोली. अच्छा, झाडं पडलेत पावसामुळे. शहर मोठं आहे इकडे. बाजारपेठही मोठी आहे.
तासात आम्ही सातारला पोहोचणार. 1 तासात. हो. इकडे वातावरण बघा चांगलं दिसतंय, सीन डोंगर आणि मस्त धुकं सकाळ सकाळचं. पावसाळ्यात फिरण्याचा हीच मजा आहे वेगळी. अशी चांगली हिरवळ आहे. अजून तरी गवत नाही झालं इथे, पण होईल लवकरच. ते इथे एक तलाव सारखं आहे छोटं पाण्याचं. तलाव नाही, बंधारा आहे, धरण आहे, बंधारा बांधलाय. थोडं घाट सेक्शनच चालू झालंय थोडक्यात मानता येईल. तर आता आम्ही आलो आहे आमच्या नेहमीच्या रस्त्यावरती साताराला. बघा 8 वाजलेत, 8 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. तर आम्ही असं पोचलो आहे साताराला. तर आम्ही इथं पोचलो होतो. आता CNG काही इथे अवेलेबल नाही आहे. साताऱ्याच्या पुढं आलं आहे, उमरजच्या पुढं. आता माझं टर्न आहे गाडी चालवायचा. काकांचं झालं टर्न चालून. चला तर आता आम्ही उंबरजपासून आहे ना थोडं 10 किलोमीटर पुढे आल्यावरती आहे ना थांबलो आहे. बघा इथं असा टर्न आहे. भैरवनाथ शिव मंदिर आहे उरुळ म्हणून. इथे दरवर्षी प्लॅन बनतो आमचा गावाला यायचा, पण इथे थांबू म्हणतो, पण काही वेळ भेटत नाही. तर आज ती वेळ भेटली आणि थांबलो आम्ही इथे मंदिरच्या दर्शनाला. बघा गाडी लावली साईडला आपल्या रोडच्या. धबधबा पण आहे बघा इथे, आणि चांगलं इथे वातावरण पण मस्त आहे. काका पण बोलले थांबूया, चला आपण पाय पडायला जाऊया. रस्ता बघायचा वरती रस्ता आहे आणि रस्त्याच्या बरोबर खाली इथे मंदिर आहे. काय अशा प्रकारे इकडे बघा असं वातावरण पण चांगलं आहे मंदिराच्या इथे. इथं पावसाळ्यात शेवाळ पण बांधले. बघा इथून वरती रस्ता आहे बरोबर, रस्त्याच्या खालीच मंदिर आहे आतमध्ये.
पायऱ्या आहेत बघा यायला आणि इथून असं मंदिर आहे. तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे. इथेच थोडं पुढे गेलं ना, पावसाळ्यात जर तुम्ही येणार असाल ना तर इकडे बघा धबधबा आहे बघण्यासारखा. तर धबधबा बघायला येऊ शकता तुम्ही. मंदिराच्या थोडं पुढे तिकडून आलं पायऱ्या घेऊन, पायऱ्यातनं उतरून थोडं सरळ जायचं. असा पूल आहे बघा, इथं ब्रिज आहे. ब्रिजवर थांबून तुम्ही धबधब्याचा आनंद घेऊ शकता. असा काहीतरी ब्रिज आहे यायला. अशा प्रकारे धबधबा आहे बघा, चांगला मस्त वॉटरफॉल. आणि आपण पुलावरती उभं आहे ना, पुला खाल्ल्याच बरोबर पाणी चाललं इकडे. तर इथे ना प्रेक्षक पण येत आहेत. तर अशा प्रकारे काही धबधबा आहे. मस्त असं वातावरण आहे इथे. जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर नक्की भेट द्या इथे. थांबा, आवर्जून थांबा. आम्हाला तो योगायोग आला थांबण्याचा. काका पण बघा असं वाटते. इथे पाणी येतं. तर आता चालूयात परत पुढच्या प्रवासाला. हो ना. तर दर्शन घेऊन झालेलं आहे बघा मंदिराचं. आता चाललं आम्ही परतीच्या प्रवासाला आमच्या. तर आता आम्ही पाटणच्या पुढे आलोय बघा. चांगलं वातावरण आहे. काका बसले साईडला. पुढे बघा डोंगरावरती ना चांगलं पावसाचं वातावरण दिसते. बहुतेक घाटामध्ये पाऊस असेल शक्यतो. तर आता आम्ही बघा कुंभारली घाटात पोहोचलोय. कुंभारली घाटात धुकं बघा केवढं चांगलं दिसतं. छान पैकी धुका आहे आणि रस्ता पण एकदम मस्त नॅचरल आहे बघा. वातावरण पण बघा. यालाच बोलतात स्वर्ग म्हणजे कोकण. तिकडे बघा खाली काहीच दिसत नाही. खालची बाजू बघा काहीच दिसत नाहीये. गणपती बाप्पा मोरया. मागची पण बाजू बघा कशी दिसते एकदम क्लिअर शीट. यालाच बोलतात स्वर्ग. म्हणजे स्वर्ग म्हणजेच कोकण. व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवण्यासारखी सगळी दृश्य आहे कुंभारली घाटाची दृश्याची. एकदम धुकेदार चादरीमध्ये कोकण पसरलेला आहे. मस्त धुकं दिसतंय समोर. पुढचं छान दिसतंय धुकं बघा. बघा कसं दिसतं डोंगर. हिरवगार वातावरण. हिरवगार वातावरण. तर आता थांबलोय बघा आम्ही घाटामध्ये, कुंभारली घाटामध्ये. पुढे आल्यावरती हे बघा इथे किती सारे माकडे आहेत बघा. बघ तर इथे बघा तुम्ही वातावरण पाहू शकता कसं झालंय मस्त. सगळीकडे बघा कसं ढगांचं वातावरण आहे. धुकं एकदम. खाली बघा खोल दरी आहे. काका बघा माकडांसोबत गप्पा मारतात. हा बघा तर मंडळी साधारण आहे ना दुपारच्या 1 वाजता आम्ही पोचलो आहे कोकणामध्ये. आणि कोकणात आहे ना घराबाहेर पडणं हे शक्यच नाही आहे. बघा पाऊस तेवढा जोरात चालतो आहे ना, तुम्ही बघू शकता इथे ना. हे बघा रस्त्याने पाणी बघा किती वाहते जोर जोरात. तर इथे आपली गाडी पार्क केली आहे. गाडीचे बघा चाकं पण पाण्याखाली गेले. एवढं पाणी पाऊस जोरात येते. कंटिन्यूस धोधो पाऊस पडतो. काही लोक आपलं बघा पाऊस एवढा जोरात पडतोय ना, रस्ते इथं बाहेर पडणं पण अवघड झाले सगळ्यांना. तर तुम्हाला हा प्रवासाचा ब्लॉग कसा वाटला ते सांगावं आणि कमेंट करा. बघा आपली गाडी बघा पाठीमागे इथे ट्रेनमध्ये.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट करा आणि असंच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.